ताज्या बातम्यांसाठी एमएच न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पिलीव येथे जुगार अड्ड्यावर धाड, 6 जणांवर कारवाई, 4.25 लाखांचा मुद्देमाल ताब्यात. माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठा दणका दिलाय. पिलीव येथील काळामळा परिसरातील रामभाऊ पिसे यांच्या पडीक शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी 6 जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून 3,74,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार पिलीव येथील रामभाऊ पिसे यांच्या पडीक शेतात काही जण बेकायदेशीरपणे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी 3:10 सुमारास पोलिसांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये पळापळ झाली. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत 6 जणांना घटनास्थळीच रंगेहात ताब्यात घेतले. कारवाईत पकडलेले आरोपी तानाजी लोखंडे, उमाजी बोडरे, रफिक बागवान, सोनू सोनवणे, अजित माने, शंकर बोडरे तसेच 64,000ची रोख रक्कम आणि गाड्या जप्त केल्या आहेत. पोलीस छाप्यादरम्यान आरोपींकडून रोख रक्कम 64,080 रुपये, मोबाईल फोन 5 नग, मोटारसायकली 4 गाड्या असा एकूण जप्त मुद्देमाल 3,74,580 रुपये जप्त केलाय. अकलूज आणि पिलीव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई पार पाडली. या कारवाई पथकात ASI देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, गोरवे, मिरगणे, पोलीस हवालदार शंकर मरळे आणि नितीन लोखंडे यांचा समावेश होता. या गुन्ह्याची अधिकृत नोंद माळशिरस पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले. दिवसाढवळ्या पडक्या शेतात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे पिलीव आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडालीये. या धडक कारवाईमुळे परिसरातील जुगार, मटका व इतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. MH न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण.